नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओत आपल्याला जे गाव दिसत आहे ते शिवेगाव आहे. शिवेगाव हे तालुका खेड, जिल्हा पुणे ह्या ठिकाणी आहे. आणि ही जी डोंगराची रांग दिसत आहे ती भामचंद्र डोंगराची रांग आहे. भामचंद्र डोंगरापासून जी सह्याद्रीची पर्वतरांगा चालू आहे त्या वांद्रेपर्यंत जातात आणि तेथे कोकणकडा आहे. ह्या डोंगरावर लाखो झाडं आहेत. तसेच शिवेगाव हे धरणाच्या काठी वसलेलं आहे. तिन्ही बाजूला पाणी आहे, त्यामुळे शिवेगावचं हवामान अतिशय थंड असतं. मित्रांनो, आपल्या राजगुरुनगरमध्ये एक सुद्धा झाड शिल्लक नाही, पूर्णपणे सोसायटी आहे. त्यामुळे आपल्या येथील हवा अत्यंत उष्ण आहे. त्यामानाने शिवेगावची हवा उन्हाळ्यातसुद्धा 30 सेल्सिअस असतं. त्यामुळे इथल्या महिला किंवा मुली अतिशय सुंदर दिसतात. त्यांची त्वचासुद्धा आपल्यापेक्षा चांगली असते. स्वच्छ हवेमुळे, स्वच्छ पाण्यामुळे येथील शेतीसुद्धा चांगल्या प्रकारचे पीक देते. आपल्या इथे भीमा नदीचं जे ड्रेनेजचं पाणी आहे त्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन भेटत नाही, परंतु इथल्या लोकांना न्यूट्रिशन भेटतात. त्यामुळे येथील लोकांची टेस्टोस्टेरोन लेवलसुद्धा चांगली आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास आपल्या खेडच्या पट्ट्यापेक्षा ही मावळ पट्ट्यातील लोक अधिक सुदृढ आणि चांगली दिसणारे आहेत. आधी येथे पाणी नव्हतं, त्यावेळेस ती लोकं फक्त भात शेती करायची. परंतु धरण आल्यापासून आणि डोंगराचं जे पाणी आहे ते विहिरी घेऊन, मोटार घेऊन त्यांनी बारमाही शेती करणं चालू केलेलं आहे. यांना काम करण्याची काही गरज नाही. मस्तपैकी पाणी द्यायचं, जेव्हा पीक काढण्याला येईल तेव्हाच काम करायचं. असं चांगलं जीवन ते जगतात. 4 पैसे कमी परंतु अतिशय सुखाने जीवन व्यतीत करतात. तसेच येथे एक घर येते तर दुसरं घर लांब आहे. असं नाही की खूप जवळजवळ घरं आहेत. आपल्या राजगुरुनगरमध्ये घरं अक्षरशः खूप जवळ आहे. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणावर घाला येतो. आपल्या तालुक्यातील प्रत्येक माणसाने शिवेगावची व्हिजिट केली पाहिजे. त्याचप्रमाणे वांद्रेपर्यंत जो पट्टा आहे तो एकदा डिस्कवर केला पाहिजे. खूप छान अशी जागा आहे. शिवेगावचे मी एवढे कौतुक केले आहे, तर शिवेगावातील लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.